सुतं देवं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। या कुन्देन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्ड मण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुदिभिर्देवै सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निशेषदाढ्यापा। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। पदवी घेणे एवढा अधिकार नारायणी कृपालोकणी दिधला। भगवान परमात्म्याच्या चरित्राची गरज का आहे तर त्याच्यावर संतांचं मत पहा। देवे दिला देह भजना गोमटा आणि तोया झाला फाटा बाधिकेचा। दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेने तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरोग दिले इंद्रिय हात पाय कान। करता हे त्या भगवंतानी दिलं ना मग त्याच्याच करता ते वापरावं। आणि म्हणून त्या भगवान कृष्ण परमात्म्याने ज्या वेळेला क्षीरसागरामध्ये भगवान लक्ष्मी सोबत शयन करत आहे त्यावेळेला ब्रह्मदेव गायी सहित सगळे देव घेऊन त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी भगवंताच्या चरणावरती विनंती केली, प्रभू जिकडे पाहाल तिकडे सगळा अधर्म चालू आहे, आपण कुठंतरी अवतार घ्या। आणि अशा वेळेला भगवान परमात्म्याने सगळ्या सृष्टीवरती पाहिलं तर सगळीकडे हाहाकार सुरू आहे, सगळीकडे पापाचरण सुरू आहे, सगळीकडे अधर्म सुरू आहे, धर्म कोणी करून नाही राहिलं महाराज। एवढ्या करता भगवान परमात्म्याने सांगितलं ब्रह्मदेवाला काळजी करू नका, मी द्वापार युगामध्ये एक सुंदर अवतार घेणार आहे। कुठे देवकीच्या गर्भा येईल भगवान आणि रक्षील ब्राह्मण गायी भक्त। काळजी करू नका। सुतपा आणि पृष्णी धरा आणि सुनंद ज्या वेळेला सत्ययुग होता त्यावेळेला कश्यप आणि अदितीच्या माध्यमातून मी पृष्णी गर्भ झालो म्हणजे वामन झालो। तेच कश्यप आणि अदिती पुढे त्रेतायुगामध्ये दशरथ माता कौसल्या झाली आणि मी तिथे प्रभू रामचंद्र श्रीराम बनून आलो आणि सर्व जगाला आदर्श मर्यादा सदाचार सहिष्णुता धर्माचरण नीती हा सगळा व्यवहार त्या राम अवतारामध्ये शिकवला। आणि त्यानंतर पुढे द्वापार युगामध्ये देवकी आणि वसुदेवजी यांच्या माध्यमातून मी हा कृष्ण अवतार घेईल। म्हणून आपण थोडी वेळ बघा, थोडी प्रतीक्षा करा। भगवान परमात्म्याने त्यावेळेला आणि आपण सुद्धा ऐकत असतो महाराज भगवान की गरज। भगवान परमात्मा त्याच वेळेला अधर्माचा विध्वंस करतो, नाश करतो ज्या वेळेला त्याला तो अवतार घ्यायचा असतो। आणि सुंदर अशा पद्धतीने भागवतामध्ये ज्या वेळेला भगवान वेदव्यासजी कृष्ण चरित्राचं वर्णन करतात त्यावेळेला भगवान परमात्म्याने दशमस्कंद श्री कृष्ण अवतार घ्यायचं ठरवलं। काही आगळा वेगळा अवतार आहे महाराज। कुठे तो वामन झाला, कुठे परशुराम झाला, तर कुठे तो नरसिंह झाला, कुठे नर नारायण झाला, कुठे नारद झाला, कुठे कपिल झाला, कुठे पृथु झाला। हे सगळे अवतार झाले परंतु उपासनेकरिता जर आपण विचार केला तर ज्ञानोबाराचं सुद्धा हेच मत आहे। रामकृष्ण नामी ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे
मग कशा करता हे करावं आम्ही? आपुली आपण करा सोडवन. किंवा कबीरदासजी सुद्धा बोलतात, जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. आराम कल्पवृक्षाणाम रामो रमन्ते अस्मिन् इति रामः. चरितम्र गुणातस्य आपण पाहतो सगळं जीवनामध्ये आचार, सदाचार, सदाचरण, चरित्र संपन्नता या गोष्टी शिकायच्या असेल तर श्री रामचंद्रजीचा आहे. आणि नंतर आकर्षिती इति कृष्ण. जसं भगवान कृष्ण परमात्मा दशम स्कंदामध्ये आपला सगळा अवतार प्रस्थापित करतो आणि भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायात ज्या वेळेला भगवान परमात्म्याने आपलं मत अर्जुनाच्या पुढे, अर्जुन विचारतो, देवा हे सगळं दिसते, मग हे काही वेगळं गोड लिहितात नाही. यद्यद विभूती मत्सत्वम श्रीमद्दुर्जितमेव वा तत्त मम तेजोंश संभवम ममै वंशो जीवभूत ममै वंशो जीवलोके जीवभूत सनातनः मनुष्य स्थानी कर्षति. किंवा महाराज म्हणतात, मत्तः परतरम नान्यत्. अर्जुना, माझ्यापेक्षा हे वेगळं काहीच नाही, मी सगळ्यांच्या ठाई ओतप्रोत युगामध्ये मी येईल. यादव कुळामध्ये म्हणजे चंद्रवंशामध्ये ज्या वेळेला आपण देवक राजाची मुलगी देवकी आणि उग्रसेनाचे पुत्र महाराज कंस सांगतो, कंस आणि देवकी नात्याने चुलत बहीण भाऊ आहेत. विशेष प्रेम देवकीवरती आहे, म्हणून त्या देवकीचा विवाह चांगल्या एका सद्गृहस्थाशी लावावा, विद्वान पुरुषाशी, साधू पुरुषाशी लावावा असं कंसाचं मत आहे. म्हणून कंसाचे मित्र असणारे शूरसेनाचे पुत्र वसुदेवजी यांच्याशी सुंदर अशा पद्धतीने विवाह लावण्यात आला. ठरल्या मुहूर्तावरती सुंदर विवाह लावला. नामदेवराय म्हणतात, विवाह संपन्न झाला आणि कंस ज्या वेळेला आपल्या बहिणीला रथावर बसवलं आणि वसुदेव देवकीला घेऊन ज्या वेळेला त्याने तो रथ चालवला, याच्या मागे व्यासजींनी थोडं सूक्ष्म चिंतन आपल्या पुढे मांडलेलं आहे. भागवतामध्ये याच्यावरती ज्या वेळेला परमपूज्य रामचंद्रजी महाराज डोंगरे बोलतात, महाराज वर्णन करतात, हा रथ आहे. रथ जरी कंसाचा असला तरी जीवन रूपी हा रथ ज्या वेळेला रस्त्यावर आपण चालवतो महाराज, त्या रथावर जर अहंकार सारथी म्हणून असतो तर तो रथ कधी ना कधी धोक्यामध्ये गेल्याशिवाय राहत नाही. ज्या आणि त्या रथाचे घोडे, त्या घोड्याची लगाम ती भगवंताकडे असतील. कंसाने स्वतः तो रथ हाकलला म्हणून त्याचा रथ कुठेतरी विस्कळीत झाला. पण दुसरं पहा, ज्या वेळेला अर्जुनाने आपला पूर्णच्या पूर्ण रथ भगवंताच्या स्वाधीन करून दिला. ज्ञानोबाराय म्हणतात, त्या रथाचं मी तरी काय वर्णन करू. जेथ अश्ववाहकू आपण वैकुंठीचा राणा जाण, तया रथाचे गुण काय वर्ण. ध्वजस्तंभावरी वानरू मूर्तिमंत शंकरू, सारथी शारंधरू. आणि म्हणून तो कंसाने रथ हाकलायला झाल्यानंतर नामदेवराय वर्णन करतात, आकाशाची वाणी सांगत असे कंसा आणि मानी हा भरवसा बोलण्याचा. लगेच भगवान परमात्म्याची ती आकाशवाणी कंसाच्या कानावर गेली की, मूर्खा, याच देवकीचा 8वा पुत्र, 8वा जो पुत्र वधेल तुझ लागी, ऐकून मानसी क्रोधावला. साहजिक आहे, मृत्यू माणसाने कानाने स्वतः सर्वसामान्य माणूस शब्दाला सुद्धा घाबरतो. ज्ञानोबाराय बोलतात, मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे, वंशिता दुःख पावे येणे न संभवे स्वतंत्र. काही रोग हा का रोग काय रोगिया, का आवडे दरिद्री दरिद्रिया. ज्ञानोबाराय म्हणतात, रोग कोणाला आवडत नाही, तरी झाल्यानंतर मात्र त्याचा संघर्ष, त्याचा प्रतिकार करावाच लागतो. गरिबी पण दरिद्री आल्यानंतर ती भोगावीच लागते. हे सूर्यप्रकाशा इतकं एक सत्य आहे. जीवनामध्ये साधू संतांनी मृत्यूला सुंदर वर्णन करून सांगितलं. आपुले मरण पाहिले म्या डोळा आणि तो झाला सोहळा अनुपम. आपुले मरण पाहिले मी डोळा, मरा मरा करे की पहा कोठे.
तिथं अहंकार आहे तोच माणूस मृत्यूला घाबरतो आणि लगेच कंस खाली उतरला, देवकीचे केस पकडून घेऊन या खड्गम माराया धावला, हात तो धरिला वसुदेवी. तिकडे नामदेवराय वर्णन करतात, वसुदेवाने समजूत घातली, मूर्खा, या जगाच्या पाठीवरचा एक नियम आहे, आया है सो जाएगा, राजा रंक फकीर, एक सिंहासन चढ़ी चले, एक बने जंजीर. एक बघा, जसं कंसाच्या पायामध्ये मृत्यूची बेडी आहे, पण त्याला कमीत कमी आकाशवाणीनं सांगितलं तरी की तुझा शत्रू अमुक अमुक आहे आणि तो शत्रू तुला नक्की मारणार आहे म्हणजे मारणार आहे, याच्यामध्ये तीळ मात्र संशय नाही. याच्यामधून थोडं माझ्या बुद्धीप्रमाणे एक वेगळं सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, भगवान परमात्मा जिच्या उदरामधून येणार आहे ती माता देवकी आहे आणि इकडे वसुदेवजी आहे. रथ हाकलतो तो कंस आहे, पण ज्याच्या कानापर्यंत आकाशवाणी झाली तो कोण आहे? कंस आहे. बरं, आकाशवाणी झाली असं सांगणारे जे आहे ते साधे सुधे नाही महाराज. भगवान परमात्म्याच्या भक्त लिस्ट मध्ये लाडके भक्त म्हणजे नामदेवराय. म्हणजे याचा अर्थ नामदेवराय आकाशवाणी करतात की 8वा जो पुत्र वधेल तुझ लागी. प्रत्यक्ष मृत्यूची सूचना नामदेवरायांनी कंसाच्या कानापर्यंत पोचवली, पण ते गुप्त रूपाने पोचवली. हिचा 8वा पुत्र तुला नक्की मारेल कंसा, याच्यामध्ये संशय नाही. म्हणून एक याच्या आधी सुद्धा पुढची भविष्यवाणी केली आणि आताही जे काही घडत आहे सद्य परिस्थितीमध्ये याची सुद्धा चाहूल, याची सुद्धा आकाशवाणी, याची सुद्धा शब्दशः मांडणी, सूत्रबद्धता ग्रंथाच्या निमित्ताने का होईना पण आमच्या वारकरी संप्रदायाच्या साधू संतांनी आमच्या पुढे ठेवली महाराज. पण आम्ही सूक्ष्म गतीने त्याचा विचार करत नाही, त्याच्यावरती कुठला तरी क्रोध करतो. मूर्ख कंसाने क्रोध केला आणि देवकी वसुदेवाला मथुरेमध्ये बंदिस्त करून ठेवलं. मथुरा म्हणजेच शरीर. त्याचं सूक्ष्म चिंतन केलं एका महात्म्यांनी. मथुरा शब्द जर उलटा आपण केला तर त्याचा राथुम शब्द तयार होतो आणि राथुम शब्दामधला एक मधातलं जे अक्षर आहे थू, हा थू जर तेवढा डिलीट केला म्हणजे काढून टाकला तर शिल्लक राहतो राम. पण थू टाकायला तयार नाही, त्याचंच नाव कंस असतो. जो अहंकार टाकत नाही तोच कंस असतो. म्हणून ती मथुरा आहे. त्या मथुरेमध्ये 6 मुलं झाले देवकीचे, कंसाने परत पाठवले. भगवान परमात्मा 8व्या नंबरवर येणार आहे हे सगळ्यांना माहित होतं, पण तोपर्यंत प्रतीक्षा करा. जोपर्यंत भगवंत येणार नाही तोपर्यंत आपल्याला ती वेळ सिद्ध करायची आहे. त्याच्याकरता आपल्याला नामस्मरण करायचं आहे. त्यावेळेला तरी 8 पुत्र होईपर्यंत म्हणजे 7 होईल आणि 8वा कृष्ण परमात्मा येईल, तोपर्यंत साधू संतांनी कंसाचे अत्याचार सहन केले. म्हणून लक्षात ठेवा, सर्व जागतिक लेवलचं असलेलं कोरोनाचं जे महामारीचं हे संकट, हे जे सावट आपल्यावरती पसरलेलं आहे, हा जणू एका कोण्या तरी राक्षसाचा अत्याचार समजावा लागेल. पण त्यावेळेला नामदेवराय वर्णन करतात, साधू संत देवकीच्या उदरातून 7 मुलं येईपर्यंत प्रतीक्षा करत राहिले. सरते शेवटी त्या पापाचा अंत करण्याकरता परमात्मा शेवटी 8व्या अवतारावर आलेच आहे. तुका म्हणे आणि केला नारायणे अवतार. म्हणून ही चांगली संकल्पना या अनुषंगाने आपल्या संप्रदायांनी लावलेली आहे. अनेक ग्रुप आहेत, त्यापैकी गजानन महाराज फेसबुक लाईव्ह हा पेज, आणि त्याच्यामुळे अनेक सुंदर विद्वान वक्त्यांची, महाराजांचे सुंदर चिंतन, गोड प्रवचन आपल्याला श्रवण करायला मिळते. हे सर्वात मोठं भाग्य आहे. याचा अर्थ बाहेर जरी कार्यक्रम, कथा, कीर्तन हे सगळं बंद असेल तरी परमार्थ अजूनही संप्रदायाने जिवंत ठेवला आणि तो ठेवावाच लागेल, कुठून का होईना. जसं प्रल्हादाला अनेक पद्धतीने बापाने छळलं, पण प्रल्हादासी पिता करीतो दासजी, परितो स्मरे म्हणे नारायण. इतका सुद्धा त्रास होऊनही त्यांनी आपलं नामस्मरण कधी बंद केलं नाही. कारण नामे तरला नाही कोण ऐसा द्यावा निवडून, नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला. हे चरित्र एवढ्याच करता श्रवण करावं
का श्रवण करावं तर ममत्वेतां वाणीं गुणकथन पुण्येन भवतः पुणामित्यर्थेस्मिन् पुरमथन बुद्धी व्यवसिता. साधू संताचं किंवा भगवंताचं चरित्र जर आपण श्रवण केलं तर त्याचा फायदा तुकोबराय बोलतात, पुण्यवंत व्हावे आणि हिता सज्जनाची नावे. या वाणीची पवित्रता, या अंतःकरणाची शुद्धता त्याच वेळेला होईल एक तर भगवान परमात्म्याचं चरित्र किंवा साधू संतांचं गायी न ते लीळा चरित्र पवाडे आणि राखिले सवंगडे सहित गायी. नंतर 6 वापस गेले. नारद आले, पुन्हा कंसाला सांगून दिलं तू हे बरोबर करत नाही कंसा, कोण्याही नंबरवर येऊ शकतो तो. त्यावेळेला त्याच्या डोक्यामध्ये ते भूत भरलं आणि पुन्हा वापस बोलावून पुन्हा नामदेवराय वर्णन करतात, सहाय्य मारित दुराचारी आणि माया नियत आश्चर्य करीत जना माझी. विज्ञान आताच प्रगत आहे असं कधी समजू नये. हजारो वर्षाच्या पूर्वी सुद्धा सायन्स होतं, विज्ञान होतं. याच्या करता हे सर्वात मोठं एक उदाहरण नामदेवराय देतात. 7वा जो गर्भ योग माया नियत. आता योग मायेनं देवकीचा 7वा गर्भ काढून गोकुळामध्ये वसुदेवाची दुसरी पत्नी एक रोहिणी तिच्या उदरी नेऊन ठेवला. रोहिणी उदरी नेऊन ठेवला आणि नकळे कोणाला देवाविन. हे अन्यत्र देवाच्या व्यतिरिक्त कोणाला कळलं नाही, कारण परमात्माच बोलतो अर्जुनाच्या पुढे, ज्ञानम विज्ञान सहितम यज्ञात वा मोक्षे शुभा. जसं सर्वसामान्य बुद्धीने माणसं आता बोलतात की या मोबाईल मधला डाटा त्या मोबाईल मध्ये आपण टाकू शकतो, किती जरी असलं तरी त्याच्यामध्ये आपण टाकू शकतो. पूर्वी ब्लूटूथ होते, आता अनेक प्रकारचे माध्यम विज्ञानाने निर्माण केले. पण हजारो वर्षाच्या पूर्वी सुद्धा विज्ञान होतं. ते महाभारतातही आपण पाहू शकतो आणि भागवतातही भगवान वेदव्यासांनी निर्माण केलं. नामदेवराय म्हणतात 7वा गर्भ नेला. नंतर 8व्या नंबरवरती तुका म्हणे मज 8वा आणि मुळ लवकरी पाठवा. आता पापाचा घडा भरला आणि पापाचा घडा भरल्यानंतर आता कुठंतरी पुण्याचा उदय होईल आणि त्या पुण्याच्याच रूपाने धर्मच अवतरित झाला. म्हणून शुक्ल पक्ष कृष्ण पक्षामध्ये ज्या वेळेला शुक्ल पक्षामध्ये अष्टमी तिथी आहे, वसुनाम तिथी बुधवार असे आणि शुक सांगत असे परीक्षिती. रोहिणी नक्षत्र 2 प्रहर रात्र माया गाली अस्त्र रक्षपा. दशरथे मारिला तोची होता मास आणि वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष. अशा सुंदर पक्षामध्ये आणि सुंदर तिथीवरती अष्टमी तिथीला भगवान परमात्मा देवकीच्या पुढे सुंदर अशा रूपामध्ये प्रगट झाले. अनेक साधू संतांनी त्याचं वर्णन केलं. प्रगट भयो भगवान मथुरा में, प्रगट भयो भगवान. आणि नामदेवराय वर्णन करतात ज्या वेळेला परमात्मा आले तर सर्वसामान्य जीव हा विटाळातून येतो. म्हणून माणसाला मृत्यू आहे. अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाणे शरीरे. पण परमात्मा कसा आहे, वेदा विनाशिनम नित्यम एकेन जमव्ययम कथम सपुरुष पार्थ कम घातयति हंतिकम. परमात्म्याचं रूप कसा, अजो नित्य शाश्वतोयम पुराणो. अज आहे, नित्य आहे, शाश्वत आहे. परमात्म्याला कधी मृत्यू नाही. का मृत्यू नाही? कारण भगवान परमात्मा हा अजन्मानो लोकः किंवा वयवंतोपि जगताम अधिष्ठातारं किं भवविधिरनादृत्य भवति. म्हणून अयोनी संभव. सर्वसामान्य जीव आईच्या गर्भामधून येतात. जन्मना जायते शूद्रः. शास्त्रकार वर्णन करतात जन्माने जर पाहिलं तर सगळे शूद्र आहे. संस्कारा द्विज उच्यते. परमात्मा अयोनिज आहे. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार काहीच संसार तुम्हा नाही. परमात्मा आले आणि मथुरेत आल्यानंतर सगळा अंधकार आहे. रात्रीचे 12 वाजले. 2 प्रहर रात्र आणि माया घाली अस्त्र रक्ष पाळा. 2 प्रहर उलटून गेले. 12 वाजलेले आहे. रात्रीचा वेळ, श्रावण महिना आणि सुंदर मंद मंद पाऊस आहे. हातापायात अशा भयान संकटामधून परमात्म्याच्या जन्माची वार्ता जर कंसाच्या कानापर्यंत गेली तर कंस या बाळाला ठेवणार नाही अशी खंत देवकीच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली. आणि देवकी म्हणू लागली का हो, जर असाच्या असाच जर कंसाला दिसला तर कंस याला मारून टाकेल. जनी कंसासी कडेल माझ्या बाळासी वधेल. सोडा सोडा मिठी लपवा लपवा जगजेठी. त्यावेळेला भगवान परमात्मा स्वतः सांगतो आता तुम्हाला का गरज नाही, कारण आता मी आलेलो आहे. अज्ञान कुठपर्यंत,
संत महात्म्यांनी वर्णन केलं, अज्ञान तोपर्यंत जो प्रगट होत नाही तोपर्यंत. आणि भगवान परमात्म्याचं चरित्र कसं आहे? अज्ञान ध्वंस विध्वंस कोटी सूर्य समप्रभम श्रुता क्या ही कथा सारम मम कर्ण रसायन. अज्ञान ते दूर झाले ज्ञान भक्ती सी मिळाले. अज्ञान म्हणजे रात्र संपली. कधी संपली आपण समजतो? ज्या वेळेला सूर्योदय होतो. सूर्याचा प्रकाश किरण पडले, सकाळ झाली का अंधकार आपोआप संपून जातो. तसं परमात्मा आला आणि सगळी दुःख संपली. सांगितलं मला इथं ठेवू नका. मग नंदाच्या घराला मजनी गोकुळाला. घेतलेल्या श्लोकामधल्या पहिल्या चरणाचं हे चिंतन आहे. आदौ देवकी देव गर्भ जननम. देवकीच्या गर्भामध्ये आले, भगवान परमात्म्याला वसुदेवजींनी उचललेलं आहे आणि गोकुळामध्ये नेऊन ठेवलं. तिथली माया आणून पुन्हा पुढचं चरित्र. कंसाला मायेनं पुन्हा आकाशवाणी दिली का तुझ लागी वधी आणि उपजला मज आधी. सर ते शेवटी भगवान कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये आले. अनेक जन्माची जी साधना गोपिकांनी केलेली आहे, होते बहुत दिवस अर्थ बागविले, आजी अकस्मात फळ देव आले. दृष्टी श्रीहरीची देखिली पावले, घेतले जन्म मागे सार्थक त्याचे झाले. ओ धन्य आनंदाची सापटली वेळ. नामदेवराय गोड वर्णन करतात, होते बहुत दिवस आर्त वागविले. अनेक दिवसापासून अंतःकरणामध्ये एक आर्त होती, एक इच्छा होती, एक जिज्ञासा होती की भगवान परमात्मा कधी अवतार घेईल. अनेक जन्माच्या अतृप्त असणाऱ्या ज्या गोपिका आहेत त्या गोकुळामध्ये कुठल्या तरी रूपामध्ये अवतरित झाल्या. कोणी दगडाच्या रूपात, कोणी मातीच्या रूपात, कोणी यमुनेच्या पाण्यात कुठल्या जलचराच्या निमित्ताने का होईना, कोणी झाडा वृक्ष वेली फुलांच्या अनुषंगाने. कारण प्रत्येक वस्तूला भगवान कृष्ण परमात्म्याच्या चरणाचा स्पर्श होणार आहे आणि ज्या ज्या वस्तूला भगवान परमात्म्याचे चरण लागतील ते सगळेच्या सगळे वस्तू पवित्र होऊन जातील. याच इच्छेने का होईना आमचे अनेक जन्म दुःखामध्ये गेले, परमात्मा येऊन आम्हाला पवित्र करेल हीच आशा अंतःकरणामध्ये निर्माण करून त्या म्हणून संत महात्मे वर्णन करतात. नारदजी सुद्धा सांगतात, तुम्हाला जर भक्ती प्रेम वैराग्य ज्ञान या गोष्टीचं जर अनुषंगाने पाहायचं असेल तर यथाव्रज गोपिका नाम. नारदजी सुद्धा भक्ती सूत्राचे आचार्य आहेत, पण ज्या वेळेला सांगतात त्यावेळेला गोपिकांकडे बोट दाखवतात. सातू परम प्रेम रूपास्मिन भक्ती ही. म्हणून एवढ्या करता परमात्मा त्या गोकुळामध्ये प्रगट झाले. गोपी गीतामध्ये ज्या वेळेला भगवान वेदव्यासजी वर्णन करतात, जयति तेधिकम जन्मना व्रजः शयत इंदिरा शश्वदत्रहि दयित दृश्यता दिक्षुतावका त्वयि धृता तव त्वां विचिन्वते. जयति तेधिकम अधिकम जयति तेधिकम जन्मना व्रजः शयत इंदिरः शश्वदत्रहि दयित दृश्यतां दिक्षुतावका त्वयि धृता तव त्वां विचिन्वते. ज्या दिवस पासून गोकुळाच्या भूमीवरती तू प्रगट झाला, चिंता ते पळाले गोकुळा बाहेरी आणि प्रवेश भितरी केला देवे. सज्जन हो, भगवान कृष्ण चरित्राचा एक एक जरी आपण प्रसंग पाहला तरी प्रत्येक चरित्राचा एक भाग जर आपण थोडासा दृष्टीमध्ये टाकला तर संत महात्मे वर्णन करतात, परमात्मा त्यावेळेला जे चरित्र भगवान परमात्म्यांनी केलं, आजच काही आपण ह्या सगळ्या योजना राबवतो याच्यामध्ये काही नवल नाही. भगवान परमात्म्याने सुद्धा त्यावेळेला अवतार घेऊन अनेक प्रकारच्या योजना आपल्या जीवनामध्ये गोपाळांना सोबत घेऊन केलेल्या आहे. त्याच्यामध्ये मी पहिले बोलून गेलो का देवकी वसुदेवांचं अनंत जन्माचं पुण्य, अनंत पुण्य फलदम याचा शांतीम प्रयस्यमे. लाखो जन्माचं पुण्य असेल, कोटी जन्माचं पुण्य असेल. म्हणून देवकीच्या गर्भामध्ये परमात्मा आहे, पण त्याही पेक्षा अधिक पुण्य वर्णन केलं तर कारण यशोदेचं पुण्य साधारण नाही महाराज. संत नामदेवराय वर्णन करतात, चला चला म्हणती पाहू दृष्टी हो. संत महात्म्यांनी आमच्या डोळ्यावर बुद्धीवर जो मोड आलेला होता तेने संत सज्जन भेटले कृपाळ. संत सज्जन कृपाळ भेटले आणि काय केलं त्यांनी फेडीला
बुद्धीचा ओमळ. आणि काय दाखवला मग? दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ. यशोदेचा बाळ त्यांनी आमच्या डोळ्यासमोर केला. यावेळेला ज्ञानोबा बोलतात, जे वेळी दृष्टीशी अंजन भेटे ते वेळी बुद्धीशी फाटा फुटे. डोळ्यावर जे अज्ञानाचं पडळ आलेलं होतं ते आमच्या साधू संतांनी मोकळं केलं आणि आम्हाला यशोदेचा बाळ, आता यशोदेचाच बाळ का, परमात्मा यश रूपाने त्याच वेळेला प्राप्त होतो. यशम ददाती ती यशोदा. कार्य करायची, कर्म करायची, सगळं करत होती महाराज, पण कधी आपल्यावर त्या कर्माच्या कधी भार ठेवत नव्हती. यश भेटलं पाहिजे अशी अपेक्षा जिची नाही. त्याही पेक्षा सोपं केलं भागवत शास्त्रकारांनी. जिच्यावर सर्व गोपिकांचं नव्हे तर पूर्ण गोकुळाचं प्रेम आहे अशी ती यशोदा होती. आणि तिच्या मांडीवर, तिच्या अंगावर, तिच्या खांद्यावर, तिच्या सुद्धा ओटीमध्ये बाळ खेळावं अशी सर्व गोकुळातल्या गोपिकांना अपेक्षा होती. म्हणून त्यांनी काय सुंदर असं निर्जला एकादशीचं व्रत केलं. म्हणूनच गोपिका बोलतात की बहुत दिवसापासून हे अर्थ आमच्या अंतःकरणामध्ये होतं आणि आज ते फळ देऊ आला. आता जास्त टाइम करू नका. म्हणून आदौ देव की देव गर्भ जननम गोपी गृहे वर्धनम. दुसरे चरित्र आहे भगवंताचं, गोपी गृहे वर्धनम. कोणा करता? ज्ञानोबा बोलतात, जो देवकी वसुदेवास्तव जाहला कुमारिकेसाठी गोकुळी आला. गोपिकांची अंतःकरणाची जी इच्छा होती, राम अवतारामध्ये ज्या वेळेला काही वानर भगवान प्रभू रामचंद्रजी सोबत 14 वर्ष सेवा करतात, नवे स्वतःची पत्नी लंकेमधून परत आणण्याकरता सेतू बंधनासारखं कार्य प्रभू रामचंद्रजीला वानरांनी करू लागलं. वानरा हाती लंका घेबविली म्हणे तुका. पण हे सगळं करत असतात सर्व सभा संपली आणि सभेमध्ये ज्यानं जे जे कार्य बजावलं, जे जे कामगिरी केली, त्या कार्याची फलश्रुती म्हणून प्रभू रामचंद्रजी प्रत्येकाला एक अमूल्य उपहार देऊ लागले. पण सर्व सभेतून फक्त हनुमंतराय प्रभू रामचंद्रजी म्हणतात, आता देण्या घेण्याची जे काही कार्यक्रम आहे तो संपलेला आहे. त्यावेळेला सीतेनं पाहिलं, प्रभू आपण सर्वांना दिलं पण एक व्यक्ती आपल्या नजरेतून सुटलेला आहे. प्रभू रामचंद्रजी म्हणतात, सगळ्याला दिलं त्याच्या कामगिरीनुसार. सीता म्हणाली, नाही, आपण हनुमंतरायला काहीच दिलं नाही. हो, प्रभू रामचंद्रजी वर्णन करतात, सीते ज्यांची कामगिरी आहे त्यांना मी त्यांच्या कामगिरीप्रमाणे मोबदला दिला, पण हनुमंतरायाचं कर्तव्यच इतकं सुंदर आहे का त्या कर्तव्याचा मोबदला मी नाही. माझ्या पिढीमध्ये अनेक जरी राजे महाराजे झाले तरी ते हनुमंतरायाच्या कर्तव्याची कामगिरी जी केलेली आहे त्या कामगिरीचा मोबदला, त्या भक्तीचा ऋण फेडू शकत नाही. भरताला सुद्धा प्रभू रामचंद्रजी हे समजून सांगतात, भरत भाई कपी से ऋणी हम नाही. भरता, अरे ज्या वेळेला आम्ही राम लक्ष्मण अहिरावण महिरावणाने आम्हाला चोरून देवीचा बली नेण्याकरता दिलं ना, त्यावेळेला हनुमंतरायच त्या देवीच्या रूपामध्ये गेले आणि आमचा प्राण वाचवला. एवढंच नाही, अरे ज्या वेळेला माझ्या लक्ष्मणाला शक्ती लागली आणि शक्ती लागल्यानंतर असं वाटलं की परत मी लक्ष्मणाला अयोध्येमध्ये नेऊ शकतो की नाही, सगळेच्या सगळे उपाय तिथं हारून गेले भरता. पण माझ्या मारुतीने, माझ्या हनुमंतराने सूर्योदयाच्या आधी हे सगळी संजीवनी बुटी आणून माझ्या लक्ष्मणाचे प्राण वाचवले. अरे एवढंच नाही, लंकेमध्ये जाऊन माझ्या सीतेला परत आणणारा हा हनुमंतर आहे. पण सगळं करून सुद्धा त्याच्या अंतःकरणामध्ये यत्किंचितही अहंकार नाही. म्हणून तेच रामचंद्रजी या वानरांचं सांत्वन करण्याकरता हेच वानर पुन्हा गोकुळामध्ये गोपाळ बनून आले, कोणी गोपिका बनून आले आणि भगवान परमात्म्याच्या संगतीचा आणि त्यांचा सहवास भक्तीचा परिपूर्णतम लाभावा आणि आमच्या अनेक जन्माचं जे पाप आहे ते सगळंच्या सगळं नाश व्हावं म्हणूनच हे सगळे अवतार घेऊन गोकुळामध्ये आलेले आहे. गोपी गृहे प्रकार बोलतात माया पूतन जी. काय भगवान परमात्म्याचं 3 दिवसाचं वय आहे आणि कंसाच्या राज दरबारातली ज्या वेळेला पूतना, पूत म्हणजे पवित्र ना म्हणजे नाही, जे कुठल्याच अनुषंगाने पवित्र नाही अशी अविद्या आणि संत महात्म्यांनी नंदाची घरा जशी स्वर्ग
तिचं ते सौंदर्य सगळे त्या मायावी रूपाला पाहून म्हणू लागली की कोणीतरी अशी कधी आपण गोकुळला समाजाच्या दृष्टीमधून जरी ही मायावी, पण भगवान कृष्ण परमात्मा प्रत्येकाला जाणणार आहे. देव जाणता नायक अंतरीचे गुज जाणे कळवळा आणि व्यापक सकळा ब्रह्मांडाचा किंवा न सांगता तुम्हा तर विश्वे विश्वंभर परी न लगे. आणि पण कधी नंद आणि ज्या दिवशी जीवन आनंद कमी होतो महाराज, त्याच दिवशी वासना अंतःकरणामध्ये प्रवेश केल्याशिवाय राहत नाही. म्हणून काही झालं तरी आता जे संकट कधी वाटत आपल्याला नाही, पण ज्या वेळेला आनंदच जीवनातला निघून जाईल त्यावेळेला अशीच पुतना अशीच अविद्या कधीतरी आमच्यावर घात करेल महाराज. एवढ्या करता वर्णन आहे की संत महात्मे आवर्जून सांगतात सगळं झालं तरी कमी होऊ ही परिस्थितीमध्ये आपण समक्षच्या परमिशन घेतली. अगं तुझ्या बाळ जरा खूप सुंदर आणि त्याच्याकडे पाहून इच्छा व्यक्त झाली का मी त्याला माझं दूध पाजाव, म्हणजे मी त्याला स्तनपान करू इच्छिते, एवढी फक्त मला आज्ञा दे. त्यावेळेला यशोदा म्हणाली काय बाई असेल, पण नामदेवराय याच्यावरही सुंदर चिंतन करतात. स्वतःचा मुलगा एका परस्त्रीच्या अनोळखी स्त्रीच्या हाती देणारी यशोदा म्हणजे तिच्या अंतःकरणात यत्किंचितही कुठल्याच प्रकारचा द्वेष नाही, मत्सर नाही, कुठल्या प्रकारची ईर्ष्या नाही. म्हणून अभेद अशी वृत्ती यशोदेची आहे. दूध पाजलं असतं त्यात भगवान परमात्म्याने ऐकले आणि सांगितलं काही हरकत नाही, पुढच्या अवतारामध्ये मी तुझी इच्छा पूर्ण करेन. पण हे डोक्यावरती लात देऊन पाजल्यामुळे तिचा क्रोध अनावर झाला आणि तिने मनातच अशी दुसरी इच्छा प्रकट केली, जर हाती सापडला तर विष देऊन सुद्धा तुला मारून टाकेल. म्हणून तीच पुतना पहिले दूध अधिक विष म्हणजे आहे. काही ज्ञानात अज्ञान आहे, काही अज्ञानात ज्ञान आहे. बरोबर अरे बाबा, आणि दुसऱ्यांदा परलोकातून सोड म्हणजे जो भगवंताच्या शरणागतीला जातो, जो भगवान परमात्म्याच्या कृपेस पात्र होतो, तो जन्म मृत्यू सारख्या घोर चक्रात कधीही पडू शकत नाही. म्हणून तुकोबाराय त्याच अधिकारावर बोलता जन्म नाही रे अनिक आणि तुका म्हणे माझी भाग. भगवान परमात्म्याच्या चरित्र श्रवणाने सुद्धा जन्म मृत्यूचा बाधा माणसाला कधी होत नाही. आणि म्हणून भगवान परमात्म्याने तिचा उद्धार केला. माया पूतन जीविताप हरणम गोवर्धनु धारणम. जसं ज्ञानोबाराय पुन्हा ज्ञानेश्वरीच वर्णन करता, नोघळता बालपणाची मुले जी मिया अदानवी सृष्टी केली आणि करी गिरी धरोणी उमानिले महेंद्र महिमा. मग पुतना आहे, नंतर शकटासुर आहे जो पूर्वजन्मात उत्कच होता. लोमस ऋषीच्या शापामुळे तो शकटासुर झाला, नंतर तृणावर्त आला. तृणावर्त झाल्यानंतर काही भगवान परमात्म्याचे चरित्र आहे यशोदेला सांत्वन देणारे. कधी माती खाण्याचे चरित्र आहे, माती खाल्ल्यानंतर स्वाभाविकता खाल्ली, त्याच्यानंतर दुधाची चव भरपूर झाली म्हणून जिभेला दुसरी चांगली चव यावी म्हणून खाल्ली. मातीत आणि त्याही पेक्षा मातीमध्ये सर्वात मोठा एक गुण आहे महाराज, ज्याला जगद्गुरु शंकराचार्य म्हणतात क्षमया धरित्री. क्षमा नावाचा गुण आहे. चालता चालता बघा एखाद्याचा पाय एखाद्या माणसाला लागला की आपण लगेच त्याला हात जोडून नमस्कार करतो म्हणजे क्षमा मागतो. पण या पृथ्वीवरती कित्येकदा आपले पाय पडत असतील, कित्येकदा आपण तिला लातीनं तुडवत असतील, पण कधी तिला आपण नमस्कार केला नाही. पण आमची संस्कृती आम्हाला हजारो वर्षापूर्वी शिकवून जाते का त्या मातीवरती आमचे कधी पाय पडेल, कधी आम्ही तिच्यावर लाता टाकू, कधी तिच्यावर अपवित्र अशा गोष्टी घडतील. म्हणून सकाळी उठता उठता जे शास्त्रकाला सांगून ठेवलेलं आहे का तिचा पहिले वंदन करा. समुद्रवसने देवी पर्वतस्तन मंडले आणि विष्णू पत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्वे मे.
भगवान परमात्म्याने तिची सुद्धा सांत्वना केली, तिचा उद्धार केला. पुढे भगवान परमात्मा चालू लागले आणि एक संघटन तयार करावं म्हणून परमात्म्याने सगळे गोपाळ एकत्र जमवले. तुम्ही आम्ही खेडी मेळी आणि गदारोडी आनंदे. आता भक्तामध्ये राजाचा गर्व नष्ट केला. पण आता ज्या वेळेला कृष्ण अवतार घेतला तर कृष्ण अवतारात काही राक्षस मारण्याकरता देवानं एकटं चरित्र केलेलं. बघा, पुतना मारायची होती, परमात्म्यानं आईला सुद्धा सांगितलं नाही का बघ ही मला मारायला आलेली आहे, एकट्यानेच संहार केला. शकटासुर तृणावर्त. पण गोवर्धन पर्वत उचलला आणि यमुनेत कालिया होता. या दोन शरीर त्यावेळेला भगवान परमात्म्याने चाणक्य काही शत्रू त्यांच्याशी युद्ध करणं सहज आहे. दिसणाऱ्या शत्रूशी आपण युद्ध करू शकतो, समोरासमोर युद्ध करून त्याला पराजित करू शकतो, मारू शकतो. पण काही शत्रू अदृश्य असल्यामुळे त्यांना मारणं, कारण त्यांना तुम्ही मारू शकत नाही, असे शत्रूशी युद्ध करण्यापेक्षा त्यांच्याशी लपलेलं कधी चांगलं आहे. त्याच अदृश्य शत्रूपैकी चालू असलेला हा कोरोना शत्रू आहे. आज आपण चांगल्या पद्धतीने सज्जन हो, त्याच्याशी घरात राहून म्हणजे अदृश्य राहून युद्ध करून राहिलो आणि जेवढ्या अधिक पद्धतीने आपण तेवढ्या अधिक पद्धतीनं तो शत्रू नाश पावेल आणि नक्की तो पडून जाईल, याच्यामध्ये तीळ मात्र संशय नाही. कारण ही शिकवण सुद्धा आम्हाला आमच्या भगवंतांनी, आमच्या साधू संतांनी दिलेली आहे आणि त्या आज्ञेचं, त्या शब्दाचं, त्या ग्रंथामध्ये सांगितलेल्या चिंतनाचं आपण सर्वांनी पालन करावं अशीच इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो भगवंताच्या चरणी. आणि परमात्म्याने ज्या वेळेला तो गोवर्धन उचलला त्यावेळेला एकट्यालाही देवाला गोवर्धन पर्वत उचलता आला असता. पण गोवर्धनाचे अर्थ शास्त्रकारांनी भागवतात अनेक सांगितले. गो म्हणजे ज्ञान, गो म्हणजे भक्ती, गो म्हणजे गाय, गो म्हणजे उपनिषद. पण इथं शुकाचार्यजी म्हणतात गो म्हणजे भक्ती आणि वर्धन म्हणजे वाढवणे. भक्ती आहे इथपर्यंत ठीक आहे, पण त्या भक्तीला खत पाणी घालून तिला वाढवणे. जैशी वर्षा काळी सरिता आणि चढो लागे पंडुसुता, तैशी नीच नवी भजता श्रद्धा दिसे. ती भक्ती वाढवावी म्हणून गोपाळांच्या ठिकाणी आणि सगळ्या गोकुळवासियांच्या ठिकाणी जो एक संभ्रम होता की स्वर्गातला देव इंद्र आहे आणि तोच इंद्र पाऊस पाडतो म्हणून धरतीवरती सगळा चारा पिकतो. असे आजही इंद्राच्या जातीतले स्वतःला देव मानून बसलेले आणि आमच्यामुळे सगळं हे होते असे म्हणणाऱ्याची संख्या कमी नाही सज्जन हो. पण एक दिवस भगवान परमात्म्याने गोवर्धनाकडे सगळी दिंडी वळवली आणि यशोदेला, नंद बाबाला, सगळ्या गोपाळांना सांगितलं आज आपण वेगळ्या देवाची पूजा करू. म्हणजे आपण इंद्राबिंद्राची पूजा करायची नाही, आपण गोवर्धनाचं पूजन करू. त्यावेळेला अनेक गोपाळ म्हणाले अरे गोवर्धन म्हणजे दगड आहे, तो बोलत नाही, चालत नाही, हालत नाही, कधी इथपर्यंत येत नाही, आणि गोवर्धन कशाचा देव. त्यावेळेला भगवान परमात्म्याने गोड वर्णन केलं, मूर्खांनो तुमच्या अंतःकरणामध्ये ही जी गोटा आहे, दगड आहे, अशी जी भावना बसलेली आहे ही मुक्त करण्याकरता. काही म्हणाले इंद्रदेव आहे, तो पाणी पाडतो. त्यावेळेला परमात्मा मनात म्हणाले पाणी पाळणाऱ्याचा मेन सूत्रधार तर तुमच्या पुढे उभा आहे. आणि कुठं इंद्रा, कारण इंद्र चंद्र महेंद्र यातेची पूजिती, श्रुती शास्त्र तेही यातेची स्तविती, महासिद्ध मुनी ध्यानी आराधिते, निळा म्हणे तो हा जोडला सांगाती ओ. आता भगवान कृष्ण परमात्म्याचं मत आहे. सगळेजण निघाले आणि गेल्यानंतर मग गोवर्धनाचं पूजन झालं. आता नैवेद्य खाण्याचा प्रसंग आला. परमात्मा स्वतः गोवर्धन रूप झाले, कारण देव आणि गोवर्धन अलग नाही महाराज. अनेक रूप रूपाय विष्णवे प्रभ विष्णवे. कारण देवाचं स्वरूप जरी आपल्याला एक दिसत असलं तरी संत महात्म्यांचं वर्णन, संत महात्म्यांनी ज्या वेळेला अभंगातून वर्णन केलं की तो एक नाही महाराज. अनंत रूपे अनंत वेशे देखिला म्या त्यासी, बापर कुमा देवी वरकुण बाणली कैसी. किंवा नामदेवराय वर्णन करतात अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, शंख चक्र गदा पद्म सहित करी. लगेच भगवान परमात्म्याने डोळे बंद करायला लावले, स्वतः नैवेद्य भक्षण केला. आता इंद्राला नारदाच्या माध्यमातून समजलं की कृष्णाने तुमची देवपूजा बंद केली. त्या वैश्याच्या पोराने
त्या गोवर्धनाचं पूजन केलं आणि तू देव नाही असं त्याने सांगितलं. आता जे खरं आहे ते कृष्ण परमात्मा बोलले, पण याच्या डोक्यामध्ये तिळ कुठली. आणि हा म्हणाला मी देव असताना हा कोण पृथ्वीवरचा एक सामान्य पोरगा देव नाही म्हणून गोवर्धनाची पूजा करतो, याला दाखवलं पाहिजे मी कोण आहे. पण सगळ्याचा बाप बडिया माझा पंढरीराव आणि जोया देवांचाही देव. भगवान परमात्म्याने ज्या वेळेला हे पाहिलं, इंद्राने सावर्त आज्ञा दिली आणि गोकुळापुरता इतका बरस की सगळंच्या सगळं गोकुळ वाहत गेलं पाहिजे, गाई गोपाळ काही शिल्लक ठेवू नको. आणि हे जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेला परमात्म्याकडे सगळे गोपाळ गेले, सांगितलं देवा त्राहिमाम आमचं रक्षण करा. इंद्राचं संकट, इंद्राचा क्रोध आणि इंद्राच्या क्रोधामुळेच हे सगळं संकट गोकुळावर आलं. देव म्हणाले काळजी करू नका. भगवंताची करंगुडी आणि आपण सर्वांच्या काठ्या, याचा अर्थ एकल्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ मिळविला. परमात्म्याने त्याही वेळेला सांगितलं अरे मी एकटा हे सगळं करू शकलो असतो, पण जोपर्यंत तुमचं संघटन होत नाही तोपर्यंत कुठलीच साधना ही माझ्यापर्यंत पोहोचत नाही. म्हणून घरात राहून का होईना आपण सर्व एकत्रित साधना करून या संकटातून रक्षण करण्याची प्रार्थना भगवान परमात्म्यापर्यंत करावी. तेव्हाच कुठे आपल्या काड्या आणि भगवान परमात्मा आपली करंगुडी लावून गोवर्धन म्हणजे भक्तीचं छत्र आपल्या डोक्यावरती धरून या सगळ्या दुःखाचा नाश नक्की करेल, याच्यामध्ये तीळ मात्र संशय नाही. म्हणून श्लोकामध्ये वर्णन आहे आदो देवकी देव गर्भ जननम गोपी गृहे वर्धनम मायापूतन जीवितापहरणम गोवर्धनोद्धारणम कंसच्छेदन. नंतर कंसाचा नाश केलेला आहे, अहंकाराचा नाश केला मथुरेमध्ये जाऊन आणि पुन्हा मथुरा दिधली उग्रसेना. देवकी वसुदेव बंदिस्त होते, त्यांना मोकळं केलं. आता शरीरामध्ये अहंकार आहे, शरीरामध्ये अज्ञान आहे, शरीरामध्ये शरीर विटाळाचे आडे पतन शरीराच्या मुळे शरीर दुःखाचे डोंगर, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार नाही अपवित्र शरीरा ऐसे. पण हेच शरीर तुकोबाराय म्हणतात किती सुंदर आहे. शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसले शरीरे साध्य होण्या केले शरीरे साधिले परब्रह्म शरीर उत्तम चांगले. येण्याची शरीरे किंवा मनुष्य देहाची ज्ञाने सचिदानंद पदवी नारायणे कृपावलोकने दिदला याच देही याची डोळा आणि भोगो मुक्तीचा सोहळा. बाकी अनेक जन्म असतील पण त्यांना कुठं महाराज भजन आहे. मनुष्य आनंद पदवी फक्त मनुष्य देहातच घेता येते. 84 लक्ष योनी त्यात मनुष्य देहा वाचुनी अधिकारी ब्रह्मज्ञाने आन कोणी असेना. कारण ज्याने चूक केली तो प्रायश्चित्त भोगू. तुम्ही म्हणाल मग जनावर चुका करतात त्यांना का प्रायश्चित्त भोगावं लागत नाही. तुकोबाराय बोलतात पशु काय पाप पुण्य जाणती. पाप पुण्याची बुद्धी जिथं आहे तिथं प्रायश्चित्त भोगावं लागते. म्हणून आताच्या संकटावरती फक्त माणसं सगळे जनावर मुक्त अशा पद्धतीने फिरून राहिले. बंदिस्त कोण झाला? फक्त माणूस बंदिस्त झाला. का झाला? त्याचे कर्म चुकले. सुद्धा त्याने ज्ञान असून सुद्धा ज्ञानाचा वापर केला नाही. मनुष्य जन्म भेटून सुद्धा जनावरासारखं वर्तन त्याने केलं. त्याच्यामुळे त्याच्यावर हे सगळं दुःखाचं सावट आहे. पण तेही सावट परमात्मा नक्कीच दूर करेल. म्हणून महाराज म्हणतात कंसच्छेदन कौरवादि हननम. कौरवाचं हनन केलं आणि कौंतेय सुथा पालनम म्हणजे कुंती आणि कुंतीची सूत आहे वसुदेवाची जी बहीण आहे जिचं नाव पृथा होतं. शूरसेनाची मुलगी होती म्हणून कुठे कुठे प्रतासूत म्हटलं अर्जुनाला. पण ती कुंतल देशाच्या राजाला दान दिली महाराज म्हणून ती कुंती झाली. म्हणून त्या कुंतीचे 5 पुत्र भीम अर्जुन नकुल सहदेव आणि युधिष्ठिर महाराज या 5ही पांडवांनी भरपूर दुःख सहन केलं. तुकोबाराय वर्णन करतात इतकं दुःख असून त्यांच्या जीवनातलं एक महत्वाचा प्रश्न फक्त व्यासांनी समोर ठेवला. दुःखाचं किती जरी डोंगर आला पाहते पांडव अखंड वनवासी परित्या दिवासी आठवीती. आणि नंतर शेवटचं चरण याच अभंगामध्ये तुकोबाराय आपल्या करता देतात. बघा दुःख प्रत्येकावर येईल
पण किती दुःख आलं तरी देवाला एकच सांगावं, तुका म्हणे तुझा न पडावा विसर, दुःखाचे डोंगर आले तरी हे पाहते पांडव अखंड वनवासी. परमेश्वरा, असं कितीतरी दुःख आमच्या जीवनावर येईल रे, पण याच्या आधी सुद्धा ज्यांच्यावर दुःख आलं त्यांचं चरित्र आम्ही वाचलं की आमच्या पुढे त्यांचं दुःख, त्यांच्या दुःखापुढे आमचं दुःख शून्य मात्र आहे, पण तरी त्यांनी आपला धीर सोडला नाही. तसं सज्जन हो, मायबाप हो, या दुःखातून निघण्याकरता आपण सुद्धा धीर सोडू नये. घरच्या घरी बसून का होईना आपण परमात्म्याचं चिंतन करावं आणि तीच साधना प्रत्येकाच्या कानापर्यंत पोचावी. आता काही या संकटाला मात करण्याकरता पोलिसांच्या रूपामध्ये, डॉक्टरांच्या रूपामध्ये, तिकडे देशाच्या सीमेवर शूरवीर नौजवानांच्या रूपाने सगळे कार्य करत आहे. पण कबीरदासजी म्हणतात, 3 लोक या देशाला वाचवतात. 3 देश को सजा और शूर, 3 देश को लजावत, कपटी, कायर और क्रूर. कपटी, कायर, क्रूर लोकांमुळे भारतावर लक्षात ठेवा महाराज. काही लोक म्हणतात भरपूर हॉस्पिटल बांधले असते तर हा रोग पसरला नसता. पण जर अन्य देशाच्या माध्यमातून जर पाहिलं, अन्य देशाच्या तुलनेत जर पाहिलं तर भारत देश हा सर्वात कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये सर्वात कमी आहे. याचं कारणच एक आहे, इथं मंदिरं भरपूर आहे. लेकिन जब महाराज दवा का असर खत्म हो जाता है तो दुआ का असर चलता है. आणि ती दुआ, तो आशीर्वाद, ती प्रार्थना आपण घरात राहून का होईना त्या सर्वांच्या विषयी करू. ज्यांना असेल त्यांना मुक्त करावं. हे रात्रंदिवस झटत असणारे जे आहे त्यांचे हे पूर्णत्वाला जावं, एवढीच आपण भगवान पंढरीनाथाच्या चरणी प्रार्थना करू. आणि सुंदर हा उपक्रम गजानन महाराज फेसबुक लाईव्ह पेजद्वारे या सर्व मंडळींनी अनेक लोकांपर्यंत हे प्रवचन पोचले पाहिजे म्हणून सगळ्या विदर्भामधील महाराज लोकांचं एक दिवस प्रवचन आणि दिवसभर हे सगळे प्रवचन लाईव्ह चालू राहतात. त्यापैकी आजची ही प्रवचन सेवा माझ्या वाट्याला आली होती. माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे, गुरूंच्या कृपेने आणि जे सर्व मंडळी आपण लाईव्ह पाहत असाल त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि विनंती करतो, काही दिवस हे संकट राहील त्यावेळेला घरात बसूनही आपण भक्ती करून, आराधना करून, 2 हात जोडून फक्त देवाला एकच सांगू शकतो की देवा, हे संकट नुसतं भारतावर नाही अन्य देशावर जरी असेल, कारण भारत हा देश नुसतं स्वतःचा स्वार्थ साधणारा नाही महाराज, कारण हा प्रेमळ, दयाळू करण्याचा देश आहे. प्रत्येकाला आपल्या पोटात सामावून घेणारा देश आहे. म्हणून आपण हीच प्रार्थना करावी, कुठलाही देश जरी असेल तरी त्यांच्यावर हे संकट भगवंताने लवकर मुक्त करावं, एवढीच प्रार्थना आजच्या प्रवचनाच्या माध्यमातून करतो. आणि जो श्लोक मी या ठिकाणी घेतलेला होता, आदौ देवकी देव गर्भ जननम गोपी गृहे वरदनम मायापूतन जीवितापहरणम गोवर्धनोद्धारणम कंसच्छेदन कौरवादि हरणम कौन्तेय सुता पालनम एतद् भागवतम पुराण कथितम श्रीकृष्ण लीलामृतम. मोठ्या मोठ्या संकटावर मात केली. कोणी केली तर नामस्मरणामुळेच झाली आणि नामस्मरणामुळेच देव प्रकट होतो. असं नामस्मरण प्रत्येकाकडून व्हावं एवढी अपेक्षा करतो. आणि आजची ही प्रवचन रूपी सेवा या ठिकाणी थांबवतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज, समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय. सर्वांना एकदा पुन्हा रामकृष्ण हरी.